10वी-12वीचा निकाल लागला, पण मग भवितव्यासाठी पुढे काय? कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता। 10वी, 12वी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत। मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत। मग वाट कसली बघताय? तुम्हीही करू शकता। परदेशात योग शिक्षक बनू शकता। आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्ष स्कूल ऑफ योगा बरोबर। पत्ता: मोक्ष स्कूल ऑफ योगा संगमनेर। संपर्क: 9518 99 88 65, 74 99 81 75 84, 00 86 15 80 25, 00 743। मृत्यूची खोटी नोंद करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी उपोषण सुरू केलं गेलंय। राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील ग्रामपंचायतीच्या जन्म मृत्यू रजिस्टरमध्ये बेकायदेशीरपणे नोंदी घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दीपक रामजी साळवे हे मंगळवारी 10 जून पासून राहुरीच्या पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले आहेत। पिंपरी अवघड येथील रहिवासी असलेले भानुदास रखमाजी धस हे मुंबई येथे 7 जुलै 2005 रोजी मयत झाले होते। त्यांच्या नावे पिंपरी अवघड येथे मालमत्ता होती। ती मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी 31 जानेवारी 2011 रोजी मयत भानुदास रखमाजी धस हे जिवंत असल्याचं दाखवून त्यांच्या नावावर खोटा दुसरा माणूस दाखवत राहुरीच्या सब रजिस्ट्रार कार्यालयातील अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन खोटे खरेदी दस्त केल्याचा आरोप साळवे यांनी केलाय। त्यानंतर पुन्हा सदर मयत भानुदास रखमाजी धस यांची पिंपरी अवघड येथील ग्रामपंचायतीमध्ये जन्म मृत्यू नोंद रजिस्टरमध्ये 18 सप्टेंबर 2012 रोजी मयत झाल्याची नोंद केली। जो माणूस मुंबई येथे 2005 साली मयत झालाय त्याच्या मृत्यूची मयताची खोटी नोंद घेऊन एकाच मयताची 2दा मृत्यू झाल्याची नोंद केल्याचं दिसून आलंय। या चुकीच्या आणि बेकायदेशीर मृत्यूच्या नोंदी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी दीपक साळवे हे राहुरी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। मी दीपक रामजी साळवे, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचा जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर। पिंपरी अवघड येथे 2005 साली रहिवासी पिंपरी अवघड येथील रहिवासी हे मुंबई येथे 2005 साली मयत झालेले होते। त्यांचं 2011 साली राहुरी येथे रजिस्टर ऑफिसला त्यांची जमीन गिळंकृत करून त्यांना जिवंत दाखवून त्यांची जमीन लाटून त्यानंतर पुन्हा 2012ला पिंपरी अवघड ग्रामपंचायतीमध्ये त्यांना मृत्यू दाखवून त्यांचा मृत्यू दाखला बनवण्यात आला। अशा प्रकारचा गैरप्रकार त्या पिंपरी अवघड ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे। त्या बाबतीत संबंधित अधिकारी ग्रामसेवक यांच्यावर जर कडक कारवाई किंवा निलंबन यांचं झालं नाही तर यावरून हे उपोषण कंटिन्यू चालू राहील असं मी वैध होतो। भीम आर्मी यूथ फेडरेशनचे जिल्हा प्रमुख माननीय दीपक साळवे हे राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या चुकीच्या नोंदीच्या संदर्भात मृत्यू नोंदीच्या ते उपोषणात बसलेले आहेत। शासकीय स्तरावर मृत्यूच्या दाखल्यांमध्ये जी अनियमितता निदर्शनात आलेली आहे, मुंबई येथे PM होऊन मृत्यू झालेला माणूस पिंपरी अवघड येथे त्याच्या मृत्यूची नोंद नोंदली गेली। या प्रकरणामध्ये त्या मृताच्या संपत्तीची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रकाराबाबत एक आवाज उठवण्यासाठी भीम आर्मीच्या वतीने दीपक साळवे यांनी पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी यांना या संदर्भात जाब विचारलेला आहे की ग्रामपंचायत स्तरावर अशा प्रकारचे जे कामकाज केले जातात, मृताचे परस्पर संपत्तीबाबत जे निर्णय घेतले जातात, यासाठी आपल्या स्तरावरून जे चुकीचे कामकाज चालतं याच्यावर प्रशासकीय कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे। हा मुख्य उद्देश ठेवून शासकीय स्तरावर कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून असे प्रकार सातत्याने घडत आल्याचे प्रशासकीय स्तरावर वेळोवेळी निदर्शनात येते, परंतु अशा प्रकारांबाबत प्रशासकीय स्तरावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही। म्हणून या संदर्भातील जे बेजबाबदार तत्कालीन कर्मचारी असतील किंवा जे त्यामध्ये दोषी आढळले असतील अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय स्तरावर कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे दीपक साळवे यांनी या प्रकरणाबाबत माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना विनंती केलेली आहे की अशा प्रकारामध्ये आपल्या स्तरावरून योग्य ते उचित कारवाई होऊन अशा प्रकाराला आळा बसवावा आणि जनतेमध्ये असे जे धोकाधडीचे कामकाज चाललेले आहे याला प्रशासकीय स्तरावरून पूर्णतः बंद करावे किंवा त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी। भीम आर्मीच्या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमचा जाहीर पाठिंबा आहे। या उपोषणाला RPIचे प्रवीण लोखंडे, विलास साळवे, पिंटू नाना साळवे, सुनील चांदणे, दादू साळवे, किरण साळवे,
योगेश पवार, दत्तात्रय जोगदंड, जय भीम मित्रमंडळ राहुरी, यमुनाताई भालेराव, सचिन महिपती साळवे, सुजित साळवे, अजय साळवे, रमेश खंडागळे, चंद्रकांत जगधने, संदीप भांबळ, संदीप साळवे, नवीन साळवे, जेम्स ससाने, रोहिदास ससाने, एकनाथ ससाने यांनी पाठिंबा दिलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.